चला नमस्कार लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट. आता अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे किंवा अंगणवाडी प्रवेशिका तिलाच म्हणतात, अंगणवाडी मुख्य सेविका त्याच पदाला म्हणतात. यासाठी फक्त पात्रता तुमची डिग्री आहे. डिग्री म्हणजे पदवी झाली असेल, तुमचं BA झाले असेल, BCom झाले असेल किंवा BSc झालं असेल तर सगळ्या लाडक्या बहिणी यासाठी फॉर्म भरू शकतात. आता जाहिरात येणार आहे, मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट लागतात. फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे ते कागदपत्र असणं गरजेचं आहे. असतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा नाही. आता कुठल्या कास्टसाठी कोणते डॉक्युमेंट लागत आहेत ते तुमच्याकडे नसतील तर आत्ताच काढून घ्या. ठीक आहे, चला बघूया. तत्पूर्वी सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या गावातील महिला असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले, म्हणजे BA झाले, BCom झाले किंवा BSc झाले असेल तरी चालतं, किंवा इतर कुठलीही टेक्निकल डिग्री असेल, इंजिनियर झालं असेल, ठीक आहे, ते सुद्धा चालतं. बघू काय म्हटलंय. पात्रता, आवश्यक कागदपत्र आणि अर्ज प्रक्रिया अचूक माहिती. आता इथं जर पाहिलं असेल तुम्ही बघा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव. अनुभवाची आवश्यकता इथं अजिबात नाही. ओके, शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे डिग्री पाहिजे. पदवीच्या शेवटच्या वर्षात असणारे विद्यार्थीही या भरतीसाठी पात्र आहेत. म्हणजे कोणी BA करतंय, थर्ड इयरला आहे, BCom करतंय, थर्ड इयरला आहे, किंवा BSc करतंय, थर्ड इयरला आहे, तरीही तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. तुमची पदवी आहे, पदवी पूर्ण पाहिजे किंवा थर्ड इयरला तुम्ही अपियर पाहिजे. ओके, चला. अनुभवाची कुठलीही त्या ठिकाणी अट नाही. लक्षात ठेवा, फ्रेशरसाठी ही सुवर्ण संधी आहे. ज्या महिलांचं BA BCom झालं असेल, BSc झालं असेल तर त्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आता वय किती आहे, किती वयापर्यंत त्या फॉर्म भरू शकतात, तर लक्षात ठेवा, ओपन वाली महिला असेल तर 38 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकते. कास्टमध्ये असताल तुम्ही तर तुम्ही 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. दिव्यांग आणि माजी सैनिक यासारख्या विशेष प्रवर्गासाठी वयोमर्यादामध्ये अतिरिक्त सवलत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला अर्जासाठी आवश्यक कागदपत्राची विभागणी केलेली आहे. नंबर 1, तुमचं ओळख आणि शिक्षण, आरक्षण प्रवर्ग आणि इतर बाबी. तर ह्या सगळ्या आपण डिटेलमध्ये पाहूया. तत्पूर्वी सगळ्या महिलांपर्यंत तुमचे जे काही ग्रुप असतील त्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, चला बघा. ओळख आणि शैक्षणिक पुरावे. नंबर 1, तुमची ओळख आणि वास्तव म्हणजे पाहिलं असेल तुमच्याकडे आधार कार्ड असावं. दुसरी गोष्ट, डोमसाईल तुम्ही काढलेलं असावं. डोमसाईल नसेल तर नॅशनॅलिटी प्रमाणपत्र चालतं. ठीक आहे, डोमसाईल कंपल्सरी आहे, म्हणजे तुम्ही रहिवाशी आहे, तहसीलचं डोमसाईल काढून घ्यायचं. शैक्षणिक पात्रता, तुमच्याकडे 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असावं. तुमच्याकडे 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असावं. गुणपत्रक म्हणजे तुमचा मार्क मेमो, प्रमाणपत्र म्हणजे सनद आपण म्हणतो त्याला, ते सनद. 10वी 12वी आणि पदवी, पदवीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. पदवी म्हणजे तुमची डिग्री. अनेक जण आहे ज्यांची BA झाला असेल किंवा BAच्या लास्ट इयरला आहे, फायनल इयरला असेल, BAच्या 3ऱ्या वर्षाला तरी चालतं. BCom वाले असतील तरीही चालतं, BSc वाले असतील तरीही चालतं. काय तर पदवी, तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये आहे बघा, आरक्षण आणि प्रवर्ग विषय प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र. तुमची जी कुठली कास्ट असेल ते कास्ट प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी कास्ट सर्टिफिकेट लागतं. ओके, त्याच्यानंतर नॉन SC आणि ST प्रवर्ग वगळता, SC ST आणि ओपन, SC ST आणि ओपन, त्याच्यासोबत EWS, त्याच्यासोबत काय EWS वगळलं तर बाकी सर्वांसाठी NCL लागतं. NCL म्हणजे काय, तो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे लागतं. इतर कोणासाठी, OBC ला VJNT, ठीक आहे. EWS वाल्यांना नाही लागत. SCBC जे आहेत म्हणजे मराठा कास्टवाले SCBC आहेत, OBC आहेत, विजय NT वाले सगळे आहेत. ठीक आहे, या NT वाल्याला सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. म्हणजे कास्ट नसल काढलं, कास्ट काढून घ्या, नॉन क्रिमिनल सुद्धा काढून घ्या. त्यानंतर इतर बाबी जर पाहिलं असेल, नावात काही बदल असेल महिलांचा तर तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा तुमच्याकडे गॅजेट असावं केलेलं की नावामध्ये बदल झालेला आहे, किंवा मॅरेज सर्टिफिकेट काढलेलं असावं. नाव किंवा आडनाव बदललेलं असल्यास हे आवश्यक आहे. एक तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं, नसेल तर तुम्ही गॅजेट केलेलं असावं की नावात बदल झालेला आहे. पुढं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र बाहेरून काढण्याची गरज नाही, अर्जामध्येच भरून द्यायचं आहे. 2 पेक्षा जास्त अपत्य असेल तर गव्हर्नमेंट जॉब चालत नाही, लक्षात ठेवा.
स्वतःचा ईमेल आय डी आणि चालू मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे. पुढं फॉर्म भरताना सध्या अनिवार्य नाही, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीची सध्या अजिबात गरज नाही. तुम्ही लागल्याच्या नंतर कास्ट व्हॅलिडिटी लागते. MSCIT प्रमाणपत्र सध्या गरज नाहीये, तुमच्याकडे नसेल तरीही चालतं. तुम्ही जॉईन झाल्यानंतर 2 वर्षात ते द्यायचे. पुढं निवडीनंतर काय, ही दोन्ही प्रमाणपत्रे तुमची अंतिम निवड झाल्याच्या नंतर द्यायची. कुठले? कास्ट व्हॅलिडिटी आणि MSCIT. सध्या ते लागत नाही तुम्हाला, एवढेच डॉक्युमेंट ते लागतात. आता बघा, तुम्ही जर पाहिलं असेल वर नमूद केले सर्व कागदपत्र स्कॅन करायचे, त्यामुळे एक फोल्डरमध्ये ते सेव्ह करून ठेवायचे. तुम्हाला परीक्षा जी काही तुमची जाहिरात आहे, तर जाहिरात तुमची याच महिन्यामध्ये येणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत. नवीन आपली बॅच सुरू झालेली आहे, त्यामुळे 5 जुलैपर्यंत तुमची फीस कमी आहे. फीस फक्त 990 रुपये ठेवलेली आहे 5 जुलैपर्यंत. त्यामुळे आजच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायचं तर कुठं, हा नंबर दिला, या नंबरला संपर्क करायचा, लक्षात ठेवा. लाडक्या बहिणी असाल तर हा नंबर तुमच्यासाठी 955262 हा नंबर गोविंद सर नावाने सेव्ह करा किंवा व्हॉट्सअपला हाय करा. अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका बॅच जॉईन करायची. तुम्हाला ॲपची लिंक पाठवली, आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे. हा व्हिडिओ बघता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या किंवा आपल्या व्हॉट्सअपला हाय करून द्या. ठीक आहे. हा, आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा. 990 रुपये बॅचची सध्याची फीस आहे. तुमचा अंगणवाडी सेविकाचा, अंगणवाडी प्रवेशिका जो काय सिलेबस आहे, सगळा सिलेबस शिकवला जाणार आहे. ओके. सरळ सेवेच्या माध्यमातून तुमची जाहिरात येते, एक अनेक डिपार्टमेंटची जाहिरात येते. तर सरळ सेवेची जाहिरात येणार आहे, त्याला एनी ग्रॅज्युएशन लागतं. ते तुमच्यासाठी हे डॉक्युमेंट जेवढे सांगितलेले आहेत तेवढे डॉक्युमेंट काढून घ्या. ओके. चला, काय जास्त डॉक्युमेंट नाही. काय आहे, तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन, डोमासाईल सर्टिफिकेट, तुमची कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. SC ST असेल, ओपन असेल आणि EWS असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत नाहीये. तुमची कास्ट OBC असेल, NT असेल, SCBC असेल, ठीक आहे, VJNT असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं, ते काढून घ्या. एवढं सोपं आहे. नावात काही बदल असेल, महिला आहेत, कारण लग्न झालेल्या महिला नावात बदल असतो, तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट काढा. ते नसेल तर गॅजेट बनवून घ्या. ओके. थांब. हा, वय 38 वर्षे, ओपन कास्टवाल्यांना 43 वर्ष. अंगणवाडी सुपरवायझर म्हणतात, अंगणवाडी मुख्य सेविका म्हणतात, किंवा त्या ठिकाणी अंगणवाडी प्रवेशिका म्हणतात. आपली बॅच सुरू झालेले, नंबर दिला, त्या नंबरला संपर्क करा. याच्यात तुम्हाला नोट्स मिळतील, त्या नोट्स तुम्ही वाचा, त्याच्या झेरॉक्स काढा किंवा मोबाईलवरती वाचा. आपल्या ॲपमध्ये सगळं तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा याची असणार आहे, याच एवढ्या फीसमध्ये. ओके. थांबतो.